भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा। पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 15 सिद्धीचा उद्भव साधकास उपसर्ग याचा भाग 2। उद्धवाची सिद्धीचे प्रकार जाणून घ्यायची जिज्ञासा पाहून भगवंतांनी विवरण करायला सुरुवात केली। ते म्हणाले, उद्धवा ऐक, ज्ञानसाधनेपेक्षा ध्यानसाधना श्रेष्ठ आहे, हे मी सांगितलं ते सत्यच आहे। ध्यानसाधनेत साधकाची एकाग्रता वाढते, मन बुद्धी चित्त ह्याचं समत्व साधतं, साधक निर्विचार अवस्थेतून निर्विकार अवस्थेत येतो। त्यावेळेला तो आपल्या देहातील चैतन्य शक्तीच्या प्रभावात येतो। साधक साधनेत ज्या देवतेशी तादात्म्य पावतो ती देवता त्याला प्रसन्न होते आणि तिच्या ठायी असलेलं सामर्थ्य सिद्धीच्या रूपात साधकाला प्रदान करते। परंतु उद्धवा, ह्या सर्व देवदेवता ह्या माझ्या मायेच्या आविष्कारातून प्रगट झालेल्या आहेत, त्यामुळे त्यांचं सामर्थ्य म्हणजे मायेचाच एक भाग म्हणता येईल आणि ही माया त्रिगुणी असते। म्हणून देवतांच्या सामर्थ्यातून आलेल्या सिद्धी म्हणजे हा सर्व त्रिगुणांचाच खेळ असतो। पण देवा, तुम्ही तर मायातीत म्हणजे पर्यायानं त्रिगुणातीत आहात, म्हणजे तुमचा आणि ह्या सिद्धींचा काही संबंध नाही असंच म्हणायचं का? उद्धवानं स्पष्टच विचारलं। अगदी बरोबर, भगवंतानी त्याच्या सुरात सूर मिसळला। पुढं म्हणाले, आणि साधकाला त्रिगुणातीत होणं अशक्यच असतं। उद्धव मनोमन थोडा गोंधळला, कारण साधकाची साधना ही ईश्वर प्राप्तीसाठीच असते। जप तप ध्यान ही ह्या साधनेची महत्त्वाची अंग असतात। त्यातील ध्यान हे सर्वश्रेष्ठ साधन आहे आणि या ध्यानातूनच सिद्धीचा उगम होतो। मग त्यात विघ्न कशी येतात? उद्धवाला काहीच मेळ लावता येईना। त्यानं पुन्हा तोच प्रश्न विचारला, देवा, हे सर्व तुझ्या कृपेनं होत असताना ध्यानात विघ्न कसं आणि कोणतं येतं? उद्धव हा ज्ञानीभक्त होता, तसंच भगवंतावर त्याची दृढ निष्ठा होती। त्याचं विचारणं हे सामान्य जनांसाठी आहे, साधनेच्या पहिल्या स्तरावरचं आहे, हे भगवंतानी मनोमन जाणलं होतं। म्हणून ते म्हणाले, उद्धवा, ध्यानाच्या एकाग्रतेतून सिद्धीचा उगम होतो हे खरं आहे। ह्या सिद्धीचं सामर्थ्य साधकाला भौतिक लौकिक प्रतिष्ठा मानमरातब ऐश्वर्य देतात। ते साधकाला सुखावह होतं आणि ह्या सिद्धीच्या प्रसिद्धीचा विळखा त्याला हळूहळू बांधून ठेवतो। सिद्धीच्या मोहपाशात तो अडकतो आणि त्याची प्रगती खुंटते। ईश्वर प्राप्ती ह्या ध्येयाचा त्याला विसर पडतो। पण उद्धवा, सिद्धी प्राप्त होणं हेही इतकं सोपं नाही, त्यासाठी प्रखर साधना करावीच लागते। ह्यानंतर भगवंतानी उद्धवाला 8 महासिद्धी, 10 गौणी सिद्धी तसंच 5 क्षुद्र सिद्धींचं थोडक्यात वर्णन विशद केलं। अष्टमहासिद्धीमधील पहिल्या 3 सिद्धी म्हणजे अणिमा महिमा लघिमा या आहेत। ह्यांचा देह आकाराशी संबंध येतो। ह्या सिद्धी प्राप्त झालेला योगी आपल्या देहाचा आकार आपल्या इच्छेप्रमाणे बदलू शकतो। प्राप्ती सिद्धी इंद्रिय भोग देते, तर प्राकट्य सिद्धी परलोकीचं ज्ञान देते। इशिता सिद्धी ईश्वरी शक्तीचं स्मरण देते, तसंच वशिता आणि ख्याती ह्या सिद्धीद्वारे अनुक्रमे ईश धर्म आणि सौख्य प्राप्ती साधकास मिळते। 10 गौणी सिद्धीतून देहमनात येणाऱ्या उर्मी, दूरचं संभाषण, दर्शन, कामना, मनोजय, परकाया धारण करणं, स्वतःचं मरण नियोजन अशा गोष्टी प्राप्त होतात। तसंच 5 क्षुद्र सिद्धीनं अग्नी वायू जल शस्त्र आणि रवी प्रभाव ह्यावर ताबा मिळवता येतो। थोडक्यात सर्व सिद्धी साधकाला बाह्य अंगानं सुखप्राप्ती देतात,
साधक ह्या सुखमोह सागरात गटांगळ्या खातो आणि अंती तो त्यात बुडतो. प्रत्येक सिद्धीसाठी करावयाच्या साधना पण भिन्न स्वरूपाच्या असतात. त्यांच्या प्राप्तीसाठीच साधकाची साधना खर्ची पडते आणि भगवंत शेवटी म्हणाले, उद्धवा, या सर्व सिद्धी माझ्या प्राप्तीच्या ध्येयापासून साधकाला दूर नेतात, हे पक्क लक्षात ठेव. सिद्धी प्राप्तीसाठी करावयाच्या साधनांचा अनेकांनी बाजार मांडलाय. ध्येयवादी साधकानं ह्या व्यापाराकडे संपूर्ण दुर्लक्ष करावं आणि केवळ माझं ध्यान करावं. मीच एकला सर्वात्मा समजून निर्धारानं साधना करणाराच माझ्या खऱ्या कृपेला पात्र होतो, हे पक्क समज. उद्धवा, ब्रह्मज्ञानी सद्गुरू आपल्या शिष्याला हेच सांगत असतात. बरेच शिष्य ते सोडून सर्व करतात. त्यांच्या साधनेतून त्यांची उन्नती होत नाही, माझी प्राप्ती तर दूरच राहते. भगवंताचं हे विवरण ऐकत असताना उद्धवाचा प्रश्नांकित चेहरा संपूर्ण बदलला आणि त्याला आलेल्या उल्हसितपणानं तो अंतर्मुख झाला. साधकाच्या साधनेचं ध्येय सिद्धी प्रसिद्धी असेल तर त्याची नागवण झाल्याशिवाय राहत नाही. साधकाची बहिर्मुखता जाऊन तो अंतर्मुख होणं हेच महत्त्वाचं आहे. अंतर्मुखतेतूनच अंतरात्म्याचा शोध घेतला जातो आणि मग आत्मा परमात्मा विश्वात्मा ह्याची प्रचिती येणार हे नक्की असतं. त्यासाठीच ध्यान हवं. उद्धवाच्या मनात असे विचार चालू असताना त्याचे डोळे अगदी सहज मिटले गेले. त्याचं स्थलकालाचं भान गेलं. सहजपणे तो ध्यान अवस्थेत गेला. हे पाहून भगवंतांना समाधान वाटलं. त्याला कळू न देता ते पण आपल्या आसनावरून उठले आणि ध्यानस्थ उद्धवाकडे आपला कृपा कटाक्ष टाकून ते आतल्या कक्षात गेले. मध्ये किती वेळ गेला ते कळलंच नाही. उद्धवाला जाग आली. त्यानं डोळे उघडले. पाहतो तर काय, समोरचं भगवंतांचं आसन रिकामं दिसलं. खरं तर संध्यासमयीचे दीप लावण्यासाठी आलेल्या सेवकांच्या हालचालीनंच त्याला जाग आली होती. भगवंताच्या आसनाच्या दोन्ही बाजूस दीपदानं तेजाळत होती. दीपज्योती नमोस्तुते म्हणत भगवंतांच्या आसनाला वंदन करीत तो उठला आणि कृष्ण 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 असं म्हणत तो महालाच्या बाहेर पडला. ध्यानात असताना एक विचार मनात पक्का रुजला. इतर अन्य साधनेपेक्षा ध्यान साधना श्रेष्ठ आहे. ह्याच विचारात त्यानं आपल्या निवासाचा मार्ग धरला. याबरोबरच 15व्या पुष्पाचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्याच्या भागात आपण 16व्या पुष्पाचं वाचन ऐकूया. नमो व्यासमूर्ते नमो शुकदेवा दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा कथा भावरूपे घडली हाते करी समर्पित गुरु चरणाते. हरि ओम तत्सत.